नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची माहिती। तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। कागल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची डबल हॅट्रिक केलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी 6व्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मुश्रीफ यांना मंत्रिपद हे निश्चितच होते। मागील महायुती सरकारमध्ये त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी होती, त्यामुळेच तेच खातं त्यांना मिळणार की अन्य कोणतं खातं दिलं जाणार याकडे सुद्धा लक्ष लागलं होतं। त्यांनी आज 3ऱ्या क्रमांकावर मंत्रिपदाची शपथ घेतली। हसन मुश्रीफ यांचा राजकीय इतिहास मोठा राहिला आहे। पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा आजवर प्रवास झाला आहे। आपल्याला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं सुद्धा त्यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगितलं होतं। त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद नसलं तरी महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल अशी चर्चा सुरू होती। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडविणारा लोकनेता अशी त्यांची ओळख आहे। हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर शहरात शेंडा पार्क राजश्री शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत असून 1100 कोटी रुपयांच्या निधीतून 600 बेडचे सामान्य रुग्णालय, 250 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व 250 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल ही कामे सध्या सुरू आहेत। हसन मुश्रीफ यांचा जन्म झाला 24 मार्च 1954 रोजी। त्यांचे शिक्षण BA ऑनर्स आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत। त्यांचा मतदारसंघ कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर आहेत। त्यांचे भूषवलेली पदे पाहायला गेली तर ते पंचायत समितीचे सभापती आहेत, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य असून ते छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागलचे संस्थापक संचालक आहेत। तसेच सदाशिव मंडलिक सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर हमीदवाडाचे संस्थापक व्हाईस चेअरमन देखील आहेत। ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देखील राहिले आहेत। ते 20 नोव्हेंबर 1996 ते 25 नोव्हेंबर 1999 पर्यंत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळला आणि 1985 ते 2009 पर्यंत जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळला। ऑक्टोबर 1999 मध्ये विधानसभेवर निवड माननीय मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख मंत्रिमंडळात पशुसंवर्धन दुग्ध विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला। जुलै 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धक व दुग्ध विकास या खात्याचे ते राज्यमंत्री राहिले आहेत। ऑक्टोबर 2004 मध्ये विधानसभेवर फेरनिवड माननीय विलासराव देशमुख मंत्रिमंडळात 9 नोव्हेंबर 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय या व विधी न्याय राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला। 2008 पासून नगर विकास, जमीन कमाल धारणा, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्याक विकास अशा या खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे। तर मित्रांनो, ही होती हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल